गोविंद शिल्प घेऊन येत आहे 79 ट्विन बंगलोचा भव्य दिव्य पंढरपुरातील एकमेव प्रकल्प। आमच्या प्रकल्पाची वैशिष्ट्ये मनाला शांती देणारं महादेवाचं मंदिर, मुख्य रस्ता सुमारे 30 फुटांचा, अंतर्गत रस्ता सुमारे 20 फुटांचा, ग्रामपंचायत योजनेचा प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र नळ, सांडपाण्याची सुरक्षित विल्हेवाट, सर्व टाइल्स ग्लॉसी आणि नामांकित कंपनीच्या, सर्व स्टेअर, खिडक्या, चौकटी सुपर ब्लॅक ग्रेनाइट, दोन्ही अटॅच बाथरूम पूर्णपणे टाइल्स, पंतप्रधान हर घर नल योजना पूर्णत्वाकडे, बाथरूम, बेसिन, किचन, सीटू फिटिंग्स हे जगवार कंपनीचे, स्टील वर्क पूर्णपणे जिंदाल कंपनीचे, 1000 लिटर पाण्याची टाकी, 150 लिटर सोलर वॉटर हीटर सोबत वॉटर प्युरिफायर, प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र पार्किंग, दर्शनीय भाग पूर्णपणे डॅटो टाइल्स, टाटा प्रवेश कंपनीचे आकर्षक भक्कम दरवाजा, फुटी उंचीचे सुरक्षित कंपाऊंड। मग विचार काय करताय? गोविंद शिल्प, पत्ता गट नंबर 95, हॉटेल अंगण शेजारी, टाकळी रोड, पंढरपूर। ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या YouTube चॅनलवरील PVR म्हणजेच पंढरी वार्ता या न्यूजला सबस्क्राइब करा आणि शेजारील बेल आयकॉनवर क्लिक करा। नमस्कार, पंढरी वार्ता न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे। आज आपल्या समवेत आहेत आकाश डांगे। आकाश डांगे हे नाव दूध उत्पादकांना न्याय मिळवून देण्याच्या, दूध उत्पादकांच्या प्रश्न अग्रेसरपणे मांडणारं एक नाव म्हणून मंगळवेढा तालुक्यात परिचित आहे। त्याचबरोबर राजकीय आणि सामाजिक वर्तुळामध्ये त्यांनी खूप मोठा जनसंपर्क निर्माण केलेला आहे। आमदार समाधानदादा अवताडे यांचे एक खंदे समर्थक म्हणून त्यांची ओळख आहे। आज आपण त्यांच्याशी संवाद साधत आहोत। मंगळवेढा तालुक्यातील अनेक प्रश्न जे वर्षानुवर्षे चर्चेले जातात, चर्चेले गेले आहेत, खूप मोठ्या प्रमाणात टीका टिप्पणी त्यावर होत आलेली आहे। 2021च्या पोटनिवडणुकीमध्ये आमदार समाधानदादा अवताडे यांच्या रूपाने मंगळवेढ्याचा भूमिपुत्र विधानसभेत पोहोचला। यापूर्वी लक्ष्मणराव ढोबळे यांना शरद पवार यांनी मंगळवेढ्यामध्ये पाठवलं, उमेदवारी दिली, त्यांनी तिथून प्रतिनिधित्व केलं। त्यानंतर सांगोल्याचे डॉक्टर राम साळे यांना शरद पवार यांनी मंगळवेढ्यातून उमेदवारी दिली, त्यांनी प्रतिनिधित्व केलं। 2009 मध्ये या मतदारसंघ पुनर्रचनेनंतर मंगळवेढा हे पंढरपूरला जोडलं गेलं आणि हा मतदारसंघ खुल्या प्रवर्गासाठी ठेवण्यात आला। 2009, 2014 आणि 2019 या 3 निवडणुकीमध्ये स्वर्गीय आमदार भारतनाना बालके यांनी या मंगळवेढा पंढरपूर मतदारसंघाचं प्रतिनिधित्व केलं। 2014च्या आणि 2019च्या निवडणुकीमध्ये आमदार समाधान अवताडे हे अपक्ष उमेदवार म्हणून मैदानात उतरले होते। अपक्ष म्हणून त्यांनी निवडणूक लढवताना अनेक प्रश्न मांडले होते, अनेक विषयांची चर्चा केलेली होती आणि यातूनच पुढे त्यांना प्रतिसाद वाढत गेला आणि 21च्या पोटनिवडणुकीमध्ये परिचारकांचंही पाठबळ त्यांना मिळालं आणि ते आमदार झाले। आता पुन्हा 2024च्या निवडणुकाची रणधुमाळी अंतिम टप्प्यात आली आहे। प्रचारही संपतोय आणि प्रचार संपत असतानाच मंगळवेढा तालुक्यात खरी काय जनतेची भावना आहे, तिथल्या लोकांच्या प्रतिक्रिया काय आहेत, तिथल्या समस्या काय होत्या, मागील 3.5 वर्षाच्या कालावधीत आमदार म्हणून समाधानदादा अवताडे हे जनतेच्या अपेक्षा पूर्ण करण्यात यशस्वी ठरलेत का, हे त्यांच्या समर्थकांकडून आपण जाणून घेत आहोत। नमस्कार। पोटनिवडणुकीची रणधुमाळी अंतिम टप्प्यात आलेली आहे। भारतीय जनता पक्षाने, महायुतीने पुन्हा एकदा आमदार समाधानदादा अवताडे यांना संधी दिली, विधानसभेच्या मैदानात उतरवलं। परिचारकांचं पाठबळ देखील त्यांना मिळालंय। आमदार समाधानदादा अवताडे हे जनतेसमोर मतांचा आशीर्वाद मागण्यासाठी जात असताना विविध गावांमध्ये बैठका घेताना दिसून आले, प्रचार फेऱ्या काढताना दिसून आले, पदयात्रा करताना दिसून आले। हे सगळं घडत असताना ते विकासाचे दावे, केलेली विकास कामे, मंजूर झालेला करून आणलेला निधी, अनेक बाबी जनतेसमोर मांडत आहेत। मंगळवेढा तालुक्यामध्ये तुम्ही राजकीय सामाजिक वर्तुळामध्ये सक्रिय आहात, तिथल्या अनेक प्रश्नांची जाण असलेलं व्यक्तिमत्व म्हणून तुम्ही परिचित आहात। काय सांगाल, पोटनिवडणुकीच्या वेळेला आमदार समाधानदादांनी जे जनतेला आश्वासनं दिलेली आहेत, मंगळवेढा तालुका तसा दुष्काळीचा तालुका म्हणून ओळखला जाणारा तालुका, तेथील पाणी प्रश्न हा बहुचर्चित राहिलेला, त्यावर अनेक वेळा चर्चा झाली, टीका टिप्पणी झाली, सभांमधून भाषणं झाली, त्यातून तो विषय सातत्याने पुढे येत गेला। त्याचबरोबर तामदर्डी बंधारा असो किंवा इतर अनेकही विकास कामं, रस्त्यांचे प्रश्न,
अनेक प्रश्न मंगळवेढ्याचे कसा सातत्याने टीकेचा, चर्चेचा, आश्वासनाचा विषय ठरले. पोटनिवडणुकीला सामोरं जाताना आमदार आवताडेंनी या मंगळवेढा तालुक्याच्या माथ्यावरील दुष्काळाचा कलंक आठवू असं एक विधान केलं होतं. 3.5 वर्ष झालेत आता या घटनेत. दादा पुन्हा जनतेसमोर जात आहेत, काय वाटतं? नक्कीच तुम्हाला या सर्वांना, तुमच्या प्रेक्षकांना, आणि मी एक त्या 24 गावातल्या मंगळवेढा तालुक्यातला एक दादांचा समर्थक म्हणण्यापेक्षा एक शेतकरी म्हणून मी आज भूमिका तुम्हाला सांगतो की गेली 35 वर्ष नुसतं विकासाच्या नावावर राजकारण आणि पाण्याच्या नावावर राजकारण करून आमच्या माय मावल्यांना, भोळ्या बाबऱ्या जनतेला वेड्यात काढण्याचे काम सत्ताधारी असो प्रत्येक आमदारांनी केलं. ज्या वेळेस समाधानदादा आवताडे यांना आदरणीय प्रशांत मालकांच्या साथीनं जेव्हा पोटनिवडणुकीला उमेदवारी मिळाली, त्यांना काम करण्याची संधी मिळाली, त्यावेळेस राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब यांनी नंदेश्वरच्या सभेमध्ये सांगितलं होतं की तुम्ही 106वा आमदार मला निवडून द्या. या सरकारचा आणि इथल्या दुष्काळी प्रश्नाचा मी करेक्ट कार्यक्रम करतो. आणि खऱ्या अर्थानं आदरणीय फडणवीस साहेबांनी दिलेला शब्द आणि त्यानंतर आमदार साहेबांनी केलेलं काम हे जनतेसमोर त्यांनी खऱ्या अर्थानं सत्तेत उतरवून मगच ते जनतेसमोर मतं मागायला गेले. कारण इतकं वर्ष आमच्या ग्रामीण भागात मंगळवेढा तालुका असो किंवा बराचसा भाग असो, इथं प्रामुख्यानं 2च महत्वाचे व्यवसाय आहेत. एक दुग्ध व्यवसाय असेल आणि एक द्राक्ष बाग किंवा विविध पिकांची लागवड करून उपजीविका भागवणं. अशा पद्धतीत आमच्याकडे पाणी हा महत्वाचा स्रोत आहे, म्हणजे जीवनावश्यक वस्तू आहे पाण्यासाठी. पिण्याचं पाणी असो किंवा शेतीला पाणी असो. आजपर्यंत फसवत आले होते, परंतु आमदार साहेबांनी त्या योजनेसाठी साहेब या दुष्काळी भागाचा आमच्या कलंक मिटवण्यासाठी त्या व्यक्तीनं आठवड्यात 4-4, 5-5 वेळा मुंबईला जाऊन त्या मंत्रालयात जाऊन अक्षरशः त्या अधिकाऱ्यांच्या पायऱ्या झिजवल्या त्या ऑफिसच्या. फडणवीस साहेबांच्या तर सागर बंगल्यावर त्या योजनेसाठी किती हेलपाट घातले ते सर्वसामान्य आम्ही एक समर्थक आहे म्हणून सांगू शकतो. स्वतः साहेब आजारी असताना सुद्धा, ताप असताना सुद्धा आपल्या दुष्काळी भागाच्या लोकांनी आपल्याला कलंक पुसण्यासाठी आपल्या एका शब्दावर आपल्याला निवडून दिले. त्या दुष्काळी भागाचा कलंक पुसण्यासाठी आपला आजारपण सुद्धा बघायला नाही म्हणून साहेबांनी अक्षरशः पेनकिलरच्या गोळ्या खाऊन गाडीमध्ये प्रवास करून ती योजना मंजूर करण्यासाठी प्रयत्न केला. आणि सहज त्यांचे एक वाक्य होतं, जर ही योजना आपण दिलेला शब्द जर पाळू शकलो नाही तर या जनतेसमोर मी कधीच निवडणुकीला आणि मत मागण्यासाठी जाणार नाही. हे वाक्य मला बोललेलं आमदार साहेबांनी अजून आठवते. त्या दृष्टिकोनातून आमदार समाधानदादा जनतेला आज मत मागण्यासाठी सामोरं जात असताना 3,500 नाही तर 3750 कोटी रुपयांची विकास कामं मी या मतदारसंघात मंजूर करून आणली. यामध्ये पंढरपूरच्या काही कामांचा समावेश नाही असंही त्यांनी काल ठणकावून नितीन गडकरी साहेबांच्या सभेत सांगितले. अशा वेळी विरोधक टीका करतायत की मंगळवेढा तालुक्यातील पाणी प्रश्न जो सोडवला मानला जातोय तो केवळ कागदावर आहे. जे भूमिपूजन केलं गेलं म्हटलं जात आहे हे तर कुठलंही काम नाही. जे गावोगावी फलक लावलेले आहेत दादांनी निधी दिलेल्याचे, प्रत्यक्षात कामं कागदावरच आहेत. ठेकेदार जगवण्याचं काम केले असा एक आरोप केला जातो. काय सांगाल यावर? या आरोपाचं मला विरोधकांची अक्षरशः त्यांच्याकडच्या मानसिकता एवढी नीच प्रवृत्तीची आहे ही मला त्यांच्या विचारातून येत आहे. आज आमदार साहेबांनी 3,500 कोटीचा निधी आणलाय. 3,750 कोटीचा जो निधी आणलाय तो प्रत्येक गावोगावी निधी दिलेला आहे. मला या सर्वसामान्य जनतेला सांगायचं, एखादं घरकुल जर मंजूर झालं ग्रामपंचायतीचं तर ते पूर्ण करण्यासाठी सर्वसामान्य कुटुंबाला 1 वर्ष ते 2 वर्षाचा कालावधी लागतो. या व्यक्तीनं सरकार आल्यापासून महाविकास आघाडी सरकार 1 वर्ष होतं. उर्वरित काळात 2 वर्षामध्ये इतका निधी आणला. काय कामं हे वर्क ऑर्डर स्थितीत आहे, काय कामांची वर्क ऑर्डर पूर्ण झालीत, काय कामं पूर्ण झालीत. आज साधं उदाहरण गेलं, मी ज्या नंदेश्वर गावात राहतोय त्या गावामध्ये आज 22 कोटीचा निधी
आमची ग्रामपंचायतची सत्ता नसताना आम्ही नेलाय. त्या 22 कोटीतला कमीत कमी आम्ही आज 12 ते 13 कोटी निधी खर्चला आणि ती सर्वसामान्य जनता डोळ्यानं बघितली. ज्या गावामध्ये अक्षरशः डोळीचं घाणीचं साम्राज्य होतं त्या नंदेश्वर गावामध्ये आज प्रत्येक चौक हा ब्लॉकेज म्हणजे स्वच्छता 1 नंबर करून सगळं ब्लॉक बसवून आणि जे रस्ते आहेत त्या रस्त्याची कामं सुरू झाली. आणि जे आरोप करतायत त्याने आरोप करण्यापेक्षा एकदा प्रत्येक गावात ग्राउंडवर उतरून जी कामं केली ती जनताच त्यांना सांगायला लागली. त्यामुळं आज त्यांना रडण्याची वेळ आली, भावनिकता करण्याची वेळ आली, कारण दुसरा पर्याय राहिला नाही त्यांच्याकडे. प्रत्येक वेळेस प्रत्येक गावात प्रचार करायला गेल्यानंतर समर्थक म्हणण्यापेक्षा तिथला सर्वसामान्य मतदार फोन करून लागलाय की आमचा आमदार समाधान दादांनी रस्ता केलाय आणि तुम्ही येऊन आमच्या गावामध्ये चुकीची सभा सांगायला लागलाय. इतकं त्यांची बोलायला त्यांच्याकडे कुठलाही मुद्दा उरला नाही. त्यामुळे ते कुठलं तरी एक भावनिकतेचं राजकारण करू किंवा विकास निधी आणला नाही. आज बघायला गेलं तर आज मंगळवेढा ग्रामीण रुग्णालयासाठी 100 खाटाचं बेडचं निर्मिती केली, निंबुनीसाठी हॉस्पिटल केलं, तामदर्डी बंधाऱ्याचं वर्क ऑर्डर टेंडर निघून आज त्याचे वर्क ऑर्डरच्या स्थितीत ते काम आहे. आज मला सांगा जे योजना कागदावरच आहे म्हणत होते, मला एक म्हणायचं आहे 11 वर्षे 2014 साली तुम्ही योजना मंजूर झाली म्हणून सांगत होता. आज राजकीय परंपरा आहे दिवंगत लोकनेत्याबद्दल बोलायचं नसतं, परंतु 11 वर्षापूर्वी माझ्या या 24 गावातल्या माय माऊल्यांना सर्वसामान्य जनतेला सांगितलं होतं, एक शब्द दिला होता की मला निवडून द्या, मी तुम्हाला पाणी आणतो. 11 वर्ष झालं माझी गोळी बाबरी जनता त्यांच्यावर मतदान करत होती. भावनिकतेचं राजकारण त्यांनी मतं घेतली. 11 वर्षात तुम्ही 2014 साली जे मंजुरी आणली त्या मंजुरीनंतर आजपर्यंत ती योजना कागदावरच राहिली. केवळ सन्माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेबांच्या आशीर्वादामुळं आणि आमदार साहेबांच्या कर्तृत्वामुळं विदर्भ मराठवाड्याचा अनुशेष अजून सुद्धा होता. तो अनुशेषचा विषय न घेता फडणवीस साहेबांनी विशेष बाब म्हणून ती योजना मंजुरीत परत आणली. 2014चा फक्त त्यामध्ये त्यांनी उल्लेख केला, पण ती योजना परत मंजुरीला आणली. परत त्याचे वर्क ऑर्डर त्याचं टेंडर प्रोसेस झाली आणि जिथं 11,000 हेक्टर ओलिताखाली येणार होतं तिथं आज 17,000 हेक्टर आमच्या 24 गावातल्या जनतेचं क्षेत्र ओलिताखाली येणार आहे. आता दुसरी गोष्ट म्हणतात की त्यांनी 11 वर्ष केलं म्हणून त्यांनी फसवण्याची तिथं काम सुरू नाही. मला सांगा आज तिथं त्या ठिकाणी भूमिपूजन केले. आज बघायला गेलं तर त्याची ऑनलाईन टेंडर प्रक्रिया झाली, वर्क ऑर्डर निघाले, पहिल्या टप्प्याचं वर्क ऑर्डर नेऊन तिथं पाईप येऊन पडले आणि तिथं जे त्यांचे जे अधिकाऱ्यांची जी ही चालू आहे आखणी चालू आहे ती सध्या सुरू आहे. आजपर्यंत आम्ही बघितलं की 3 निवडणुकीमध्ये कुठल्या तर कारखान्याचे, मी ऐकून होतो, कुठल्या तर कारखान्याचे यायचे, फकी टाकायचे आणि तिथं मतं घेऊन जायचे की पाण्याच्या पायपा पडायला लागलेत. पण आज माझ्या सर्वसामान्य जनतेला, सुशिक्षित तरुणांना सगळ्यांना माहिती आहे की 1001% आता पाण्याचं काम होणार आहे आणि 100% सर्वसामान्य जनता या आमदार साहेबांच्या विकास कामाच्या जोरावर पाठीमागे 100% राहणार. आमदार समाधान दादा अवताडे त्यांच्यासाठी देवेंद्र फडणवीस अनेक वेळा मंगळवेढ्यामध्ये आले. ज्या वेळेला अवताडे शुगरचा व्हायरल शुभारंभ होता त्यावेळेला देवेंद्र फडणवीस त्या ठिकाणी आले होते. त्यावेळी अनेक प्रश्न मांडत असताना त्यांनी पुढचे उमेदवार समाधान दादा असणार आहेत त्याचे संकेत दिलेले होते. राज्यामध्ये बऱ्याच राजकीय घडामोडी घडल्या. महायुतीचं सरकार पुन्हा सत्तेत आलं. महायुती सरकारने मंगळवेढा उपसा सिंचन योजनेला मंजुरी दिली. त्याच्या निविदा प्रक्रिया ही पार पडल्याचं सांगितलं जातं. तर दुसरीकडे तामदर्डी बंधारा, खरं तर या भीमा नदीवर 19 किलोमीटरच्या अंतरावर एकही बंधारा नव्हता माचमोर. दादा भाषणातून असं सांगताना दिसून येते की या मधल्या टप्प्यातील जी जनता आहे त्यांना एक तर माचनूर बंधाऱ्याला गळती केव्हा लागते याची वाट पाहावं लागत होती, केव्हा रात्रीचं जाऊन काही जणांना दारं बुडावं लागत होतं. अशी भीषण परिस्थिती त्या मंगळवेढा तालुक्यातील त्या भीमा नदीकाठच्या गावांची होती. अनेक वर्ष हे चित्र होतं. त्याला नक्की जबाबदार कोण होता असं तुम्हाला? लोकांची फक्त मतांच्या बेरजेचं राजकारण
गोड बोलून खांद्यावर हात टाकून त्यांच्या कुठं तर बारशाच्या कार्यक्रमाला कुठं तर जाऊन 500 हातात ठेवून अशी मतं मिळवली. खरं राजकारण, खरं विकासभूमिक राजकारण जेव्हा मंत्रालयाच्या पायरी चढून प्रत्येक ऑफिसला जाऊन आम्हाला आमदार साहेबांना मला आठवतंय की हसले सन्माननीय मंत्री महोदय त्या विभागाचे, की आमदार साहेबाला म्हणले नदीत कुठं बंधारा बांधता येतो का त्या भागात. तर आमदार साहेबांनी त्या बंधाऱ्यासाठी फडणवीस साहेबांकडे गेले, साहेब हे मंजुरी तुम्हाला करूनच द्यावं लागेल. त्यावेळेस फडणवीस साहेबांनी सन्माननीय मंत्री महोदयांना सांगितलं की आमदार साहेब दिवसभर या बंधाऱ्याच्या मंजुरीसाठी इथं बसून राहिलेले, तुम्ही यांना मंजुरी द्या. सन्माननीय मंत्री महोदयाच्या बी मतदारसंघात असाच एक प्रश्न होता, पण आमदार साहेबांचा बंधारा त्यांनी मंजूर केल्यामुळे त्यांचाही बंधारा मंजुरीचा प्रश्न मार्गी लागला. त्यांनी सुद्धा आमदार साहेबांचं अभिनंदन केलं होतं की केवळ तुमच्या बंधाऱ्याची मंजुरी मिळाल्यामुळं आज मी या विभागाचा मंत्री असून सुद्धा मला माहित नव्हतं की मंजुरी कशी मिळवायची. अतिशय चाणक्य माणूस म्हणजे आमदार समाधानदादा अवताडे. त्यांनी अतिशय पद्धतशीरपणे प्रत्येक विकासाचं कुठं क्रायटेरियामध्ये कुठला विकास बसतोय आणि तिथे कसं खिचून आणायचं यासाठी त्या व्यक्तीने 100% प्रयत्न केला. आता राहिलं तिथल्या लोकांसाठी हे एक कामगार बंधारा म्हणजे एक आशा, त्यांच्या आयुष्यातला एक कलाटी मिळणारा पॉइंट ठरलेला आहे. कारण आतापर्यंत त्या बंधाऱ्याचं राजकारण केलं गेलं. आतापर्यंत मंजुरी आणतो किंवा काम करतो पूर्ण स्वस्थ अशी बोलून मतं मिळवली. या मंगळवेढा तालुक्यामध्ये आमचा जो भाग आहे साहेब तो इतका भावनिकतेचं राजकारणावर वळलेला आहे. त्या भावनिकतेच्या राजकारणाचा पॉइंट ओळखून या पंढरपूर तालुक्यातल्या दिवंगत लोकप्रतिनिधी असो किंवा चालूचे जे कोण प्रचार करत जे फिरतायत बोंबलत की असं झालं तसं झालं, त्या लोकांनी ह्याच्या व्यतिरिक्त आमच्या माझ्या भागातल्या लोकांना दुसरं कुठलंही ठोस का. आज मला त्यांनी एक सांगावं, आज आमदार साहेब 3,500 कोटीचा निधी आणलाय म्हणून असं कागदपत्रे दाखवते. ह्या माणसानं एक सांगावं साहेब, आज आमदार साहेबांना पाईप आणले, तिथं पाईप तर आणले, मंजुरी आणली, वर्क ऑर्डर केलं. तू त्या पाईपातून मी उजनीचं पाणी आणण्यापेक्षा आमदार समाधानदादा उजनीचं पाणी त्या पाईपातून आणत आहेत, त्यापेक्षा मी गंगेचं पाणी आणतो आणि मंगळवेढच्या जनतेचं पाय धुतो ही त्याने सांगितलं का. आज तामदर्डीचा बंधारा आमदार साहेबांनी मंजूर करून आणला, उद्या मी त्या बंधाऱ्यावर दुसरा मोठा बंधारा पलीकडच्या साईडला उभा करतो. किंवा आज 100 खाटाचं बेड आमच्या ह्याच्यामध्ये झालं, मंगळवेढ्यामध्ये झालं. या भगीरथ दादांनी त्यांनी स्वतःहून सांगितलं का की आज मी मंगळवेढा तालुक्यामध्ये माझ्या दुष्काळी भागातल्या गोरगरिबांच्या पोरांना मोफत शिक्षणासाठी एखादं कॉलेज काढतो, एखादं हॉस्पिटल काढतो किंवा बाबा एखादी अशी संस्था उभारतो जिथून माझ्या मंगळवेढा तालुक्यातल्या गोरगरीब जनतेला त्याचा फायदा होईल. अशी कुठलीही भूमिका न घेता त्या माणसानं नुसतं 3,000 कोटी आणलं, 3,000 कोटी आणलं. अरे तू करणार आहे काय, तुम्ही करणार आहे काय, तुम्ही जनतेला सांगा. मी स्वतःहून माझ्या मंगळवेढ्यातल्या माझ्या पंढरपूरच्या जनतेसाठी हे काम करणार आहे. तुम्ही फक्त वटा पसरून माझ्या माळा भागातल्या जनतेला येड्यात काढण्याचं पाप केले. त्यांनी एकही ठोस पूर्ण केला निर्णय घेतला नाही. आज मी दादांचा समर्थक म्हणण्यापेक्षा एक शेतकरी म्हणून सांगतो की आज दादांच्या या भगीरथ दादाला एक प्रश्न विचारायचा आहे. ज्या वेळेपासून आपण पोटनिवडणुकीत पराभूत झाला, तुम्हाला लाज वाटायला पाहिजे की मतदारसंघातल्या जनतेचं एक मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून तुम्ही 10 लाख मंजूर करून आणलं का. त्यांनी सांगावं माझ्या माळ भागातल्या जनतेला, मंगळवेढ्यातल्या जनतेला 10 लाख. तिथे सर्वसामान्य माणूस जाऊन निधी मंजूर करून आणू शकतो. त्यांनी एक हे काम तसलं केलं नाही. कुठल्या दवाखान्यातल्या पेशंटला मदत करण्याचं काम कधी केलं नाही. कुठल्या विकासाचं मंगळवेढा तालुक्यातल्या एखाद्या दूध उत्पादक शेतकऱ्याचा प्रश्न मांडण्यासाठी तो माणूस रस्त्यावर उतरला नाही. मग ह्या माणसाला फक्त आमची मतं मिळवण्यासाठीच भावनिकतेचं राजकारण का करायला लाज वाटत ना. आमची इतकी वर्ष 11 वर्ष झाली मतं घेतली, कधी आमच्यासाठी आज पोटनिवडणुकीत पडून 3 वर्ष झाला, 3 वर्षात तो माणूस आमच्यासाठी रस्त्यावर कधी उतरला. आज 5 रुपये अनुदान मिळवण्याची वेळ होती साहेब, जेव्हा सर्वसामान्य दूध उत्पादक शेतकरी आणि डेअरी चालक आमदार महोदयांकडे आली आणि आमदार महोदयांना साकडं घातलं की आपला भाग हा सर्वसामान्य शेतकरी दूध उत्पादक शेतकरी आहे, त्यांना अडचणी यायला लागल्यात. त्यावेळेस आमदार समाधान दादांनी मीटिंग लावली त्या भागातली आणि राधाकृष्ण विखे पाटील जे त्या खात्याचे मंत्री आहेत त्यांना ते निवेदन दिली आणि
बसून त्यांच्याकडून 5 रुपये अनुदान करून मंजूर करून घेण्यासाठी प्रयत्न केला. ह्या माणसानं निवडणुकीपुरतं यायचं, टिमक्या वाजवायच्या, रडायचं, खाली उन्हात बसायचं. आता तर अशी प्रोसेस चालू केली आमच्या भागातल्या, ज्याची कुणाच्या आर्थिक परिस्थितीवर बोलण्याचा आपला अधिकार नाही, पण अशी परिस्थिती केली ज्या माणसाची आर्थिक परिस्थिती नाही अख्ख्या तालुक्याला माहित आहे. त्या माणसाला कुठं तर 5-50 लाख रुपये द्यायचं आणि तूच पाकिटात घालून मला दे म्हणून हे असलं राजकारण करायचं. इतकं येडी जनता मंगळवेढच्या तालुक्याची राहिली नाही. ह्या भगीरथ दादा सरकार नालायक माणूस या पंढरपूर मंगळवेढ्याला परत एकदा उमेदवार म्हणून या काँग्रेसनं दिलाय, याचीच आम्हाला खंत वाटते. एक मी समर्थक म्हणून बोलत नाही, या माणसाला एक शेतकरी म्हणून मी सांगतो की या माणसानं माझ्या मंगळवेढ्यातल्या जनतेसाठी रस्त्यावर उतरलेलं या 2.5 वर्षात एक आंदोलन दाखवा. एखाद्या मुख्यमंत्री सहायता निधीतनं 50 लोकांसाठी 50 लाख मंजूर केलेलं दाखवा, किंवा कुठलं विरोधक म्हणून त्यांनी ठाम भूमिका बजावलेली दाखवा, आणि मग तुम्ही आमच्या तालुक्यात पोटनिवडणुकीवेळी भगीरथ बालके हे मैदानात उतरले होते, महाविकास आघाडीचे उमेदवार होते. तर दुसरीकडे परिचारकांना अवताडे ह्या 2 प्रबळ शक्ती एकत्र आल्या होत्या. त्यावेळी अवघ्या 3700 मतांनी भगीरथ बालकेंचा पराभव झाला. त्यानंतर भगीरथ बालकेंवर खूप मोठी जबाबदारी होती. त्या मंगळवेढा तालुक्यातील, पंढरपूर तालुक्यातील 22 गावातील जनतेचे प्रश्न मांडण्याची. तशीच जबाबदारी आमदार समाधानदादा अवताडे यांच्यावर देखील होती. पंढरपुरात एक अशी टेका होताना दिसून आली की अवताडेंनी पंढरपुरात फारसं लक्ष दिलं नाही. तुम्हाला काय वाटतं? नाही, असं अजिबात नाही. आज आम्ही संपर्क कार्यालयात जेव्हा जातो आमदार साहेबांची भेट घ्यायला, त्यावेळेस कित्येक तर वेळा असं होतं की पंढरपुरातली आपली जनता असेल, नेते कार्यकर्ते पुढारी असतील, ते आधी आमदार साहेबांच्या केबिनमध्ये बसलेले असतात. जेव्हा त्यांची कामं पूर्ण होतील तेव्हा आमच्यासारखे कार्यकर्ते आमदार साहेबांना भेटतात. तिथल्या आज मी तुमच्याच युट्यूबच्या माध्यमातून एका चॅनलवरती बघितलं होतं की विरोधात पंढरपूर तालुक्यातली गाव आहे, ती सरपंच विरोधात आहे, त्या गावाला 10-20 कोटीचा निधी आमदार साहेबांनी दिला. इतकं त्या व्यक्तीचं व्हिजन आहे. आज मी त्यांच्यासोबत राहतोय, वावरतोय हे मला माहित आहे. आज मी सुद्धा एक लॉ करणारा विद्यार्थी, एक राजकीय चेहरा म्हणून मी माझ्या तालुक्यात वावरतोय, समाजकारणात मी करतोय. आज एक किस्सा सांगायचा मी तुम्हाला एक आठवणीने सांगतो. एक मिटकरी नावाचा व्यक्ती ऍक्सिडेंटमुळे तो त्याच्या डोक्याला मार लागला होता, त्याला सिव्हिलला ऍडमिट केलं. तर 2-2, 2:30 वाजता आमदार साहेबांनी त्या अधिकाऱ्यांना, आम्ही फोन केल्यानंतर अधिकाऱ्यांना उठवून ऑपरेशन करायला लावले. 1 वाजता आम्हाला पत्र द्यायला लावले. म्हणजे इतकं काम स्पष्ट. आज पंढरपूर तालुक्यातला मला वाटत नाही की त्यांनी त्यांचा विकासाच्या दृष्टिकोनातून हा तालुका वेगळा आणि हा तालुका, ही 100% त्यांनी असे विचार करण्याचे दृष्टिकोन त्यांचा नसणार आहे, मी तुम्हाला गॅरंटी सांगतो. सध्या प्रचाराच्या रणधुमाळीमध्ये खासदार प्रणिती शिंदे याही मैदानात उतरले आहेत. गावोगावी सभांमधून आरोप होतोय की कामं कागदावरच आहेत, फक्त टक्केवारी आणि ठेकेदार यांच्या पुरतेच ही विकास कामांचे आकडे आहेत. अशा टक्केवारीचे आरोप होत असताना दुसरीकडे विकास कामांची दावे फेटाळून लावले जात असताना या सगळ्यांच्या या आरोपांना उत्तर कशा पद्धतीने द्याल? आज प्रणितताईंना जे खासदार म्हणून काम करतायत, आज त्यांना एक लहान भाऊ म्हणून मला त्यांच्यावर हसू येते. तुम्हाला सांगतो, ज्या सभा मंडपामध्ये ते भाषण देत आहेत ते सभा मंडप आमदार साहेबांनी मानले. ज्या ब्लॉकवरती जमिनीवरती हातरून भाषण देत आहेत ते ब्लॉकेजला निधी आमदार साहेबांनी दिलाय. आणि टक्केवारीचा आणि ह्याचा जो आरोप होतोय, माझ्या मंगळवेढा तालुक्यातल्या जनतेनं किंवा पंढरपूर तालुक्यातल्या जनतेनं एक माणूस दाखवायचा. पोलीस स्टेशन, तहसीलदार असो, रस्त्याची टक्केवारी असो, कुठल्या टक्केवारीत जर 1 रुपयाचा जरी पैशाची मागणी कार्यकर्त्यांनी आमदार साहेबांच्या किंवा आमदार साहेबांनी केली असेल तर आम्ही निवडणुकीतून आता सध्या माघार घेतो, एवढी आमची तयारी आहे. आणि दुसरी गोष्ट राहिला टक्केवारीचा, भ्रष्टाचाराचा हिशोब, ज्या माझ्या चारा छावण्या प्रलंबित आहेत त्याचे प्रश्न, पैशाची मागणी, आज काँग्रेसचं सरकार असताना त्या चारा छावणीच्या 30 कोटी बिलासाठी एका राज्यात 17-18च्या दुष्काळात 17-18च्या नाही 19च्या दुष्काळात जी 17-18च्या दुष्काळात जी छावणी होती त्याची प्रलंबित बिल आहेत, जी कागदोपत्री प्रलंबित बिल होती ते आता समाधानदादांनी ते परत रिचेकिंग करून आयुक्ताकडून पाठवून ते
मंजुरीच्या स्टेजला आणली, परंतु त्या प्रलंबित बिलाचे पैसे निघण्यासाठी एका राज्याच्या माजी मंत्र्यांनी 75 लाख रुपयाची टक्केवारी, काँग्रेसच्या माजी मंत्र्यांनी 75 लाख रुपयाची टक्केवारी माझ्या मंगळवेढ्यातल्या छावणी चालकांकडून घेतली आहे. ही परिणितीताई, तुम्ही जाऊन त्या छावणी चालकांना विचारा की त्यांनी आपल्या बायकोच्या गळ्यातील दागिनं टाकून शेत जमीन लिहून देऊन लोकांची गुरंचारं जगवली. त्यांच्याकडून तुम्ही टक्केवारी घेऊन त्या माजी मंत्री असणाऱ्यांनी 75 लाख रुपये टक्केवारी घेतली आणि अजून त्याची बिलं सुद्धा निघली नाही. त्यामुळे त्यांचं सुद्धा आशीर्वाद चांगल्या पद्धतीने या काँग्रेसला आणि भगीरथ दादाला मिळेल एवढं मला 100% सांगतो. मंगळवेढा तालुका ही मंगळवेढा ही संतभूमी म्हणून ओळखली जाते. महात्मा बसवेश्वराच्या वास्तव्याने पावन पुनीत झालेली ती भूमी. त्याचबरोबर संत चोखामेळा, संत सावतामेळा, संत चोखामेळा, संत दामाजी पंत यांच्या वास्तव्याने पुनीत झालेली ती पावन भूमी. मंगळवेढा तालुक्यामध्ये लिंगायत समाज खूप मोठ्या प्रमाणात आहे. राज्यभरातील देशभरातील लिंगायत समाज बांधवांची एक भावना आहे की ज्या ठिकाणी महात्मा बसवेश्वरांचं वास्तव्य होतं त्या ठिकाणी त्या बसवभूमीत भव्य स्मारक उभारलं जावं. मागील अनेक वर्ष हा प्रश्न प्रलंबित आहे. 2016 साली हा प्रश्न प्राधान्याने पुढे मांडला गेला. विधानसभेत देखील त्याची चर्चा झाली. आज तागायत स्मारक होऊ शकलं नाही. काय सांगा? या स्मारकाच्या बाबतीत आमदार साहेबांनी प्रत्येक त्या संबंधित मंत्री महोदयाला पत्र दिले. त्यासाठी देवेंद्र फडणवीसांकडे त्यांनी त्या गोष्टीची मागणी केली आहे. विधानसभेत सुद्धा त्यांनी त्या प्रश्नाच्या बाबतीत आवाज उठवला आहे. पण मी तुम्हाला आज सांगू इच्छितो, प्रत्येक गोष्टीला थोड्या मर्यादा वेळ लागत असतो. आज 100% आम्हाला गॅरंटी आहे, आमचा लिंगायत समाज बांधव त्यांना जो शब्द दिलाय आमदार साहेबांनी की आज मंगळवेढा तालुक्यामध्ये बसवेश्वरांचं स्मारक होणार. मी तुम्हाला आज सांगतो की ही निवडणूक मंगळवेढ्याच्या सर्व पिढीसाठी, सर्व समाजासाठी, सर्व माझ्या शेतकरी मायमावल्यांसाठी ही भविष्याच्या 25 वर्षाची किंवा भविष्याच्या 10 पिढीची सुरळीत चालण्याची त्यांची म्हणजे आयुष्याचा कायापालट होण्याची निवडणूक असणार आहे. कारण आज आमदार साहेबांनी धनगर समाजाच्या जे लोकनेते आहेत, आमच्या राजमाता अहिल्यादेवी, जे आम्ही त्यांना प्रेरणास्रोत आमचं मानतो, त्या अहिल्यादेवींच्या स्मारकासाठी आमदार साहेबांनी पंढरपूर तालुक्यातही निधी दिला आणि मंगळवेढा तालुक्यात सुद्धा त्या स्मारकासाठी, त्या चबुतऱ्यासाठी निधी दिलेला आहे. आज छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकासाठी सुद्धा त्यांनी पंढरपूरमध्ये दिला. परत मराठा भवनासाठी सुद्धा त्यांनी निधी दिला. हे प्रत्येक समाजाला त्यांच्या हक्काचं मिळण्यासाठी आणि ते नसेल मिळत तर भांडून आणण्यासाठी आमदार साहेबांनी 100% आज मंत्रालयात प्रयत्न केलेत. मी आज तुम्हाला या बाबतीत आमदार साहेबांच्या वतीने सांगतो की येणाऱ्या निवडणुकीमध्ये हे आमदार साहेब हे 100% विजय होतील आणि त्याच्यानंतर पहिल्या वर्षाच्या आत बसवेश्वरांचं स्मारक हे मंगळवेढ्यामध्ये निधी पूर्ण होण्याच्या तयारीने दिसेल. मंगळवेढा तालुका हा शरद पवारांची कायम पाठराखण करीत आल्याचं म्हटलं जाते, पाठबळ देत आल्याचं म्हटलं जाते. यापूर्वीच्या अनेक निवडणुकीत आपल्याला ते दिसूनही आलेलं आहे. 1985 पासूनच्या निवडणुका पाहता आता शरदचंद्र पवार पक्षाने अनिल सावंत यांच्या रूपाने आपला उमेदवार मैदानात उतरवला. मंगळवेढा तालुक्यामध्ये मराठा समाजाच्या मराठा आरक्षण प्रश्नावरून भावना खूप तीव्र आहे आणि त्यातूनच भाजपबद्दल देखील नाराजी असल्याचं म्हटलं जातं. आता शरद पवार साहेबांचा उमेदवार मैदानात आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरदचंद्र पवार पक्षाला अनिल सावंत यांच्या दादांसमोर याचं आव्हान वाटत नाही. आम्ही पहिल्यांदा तुम्ही जे सांगितलं त्या पद्धतीने मी तुम्हाला सांगतो की कुणाचंही आव्हान, सर्वसामान्य जनतेच्या मनात बसलेल्या माणसाला कुणाचंही आव्हान वाटत नाही. सर्वसामान्य जनता असेल, आदरणीय प्रशांत मालकांची नेते असतील, कार्यकर्ते असतील, यांनी जी भक्कमपणे साथ आमदार साहेबांना देत आहेत, त्यामुळे आम्हाला कुणाचं आव्हान वाटत नाही. राहिला मराठा आरक्षणाचा प्रश्न, आज त्या आरक्षणावरती इतकं लोकसभेमध्ये एक फेक नरेटिव्ह पसरवून जे लोकसभेमध्ये स्वतःची राजकीय पोळी आदरणीय शरद पवार साहेबांनी, महाविकास आघाड्यांनी भाजून घेतली, ती अख्ख्या महाराष्ट्राने ओळखलेली आहे. कारण आज जेव्हा देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी सांगितलं
की महाविकास आघाडीच्या नेत्यांनी स्टॅम्पवर लिहून द्यावं की आमचं सरकार आल्यानंतर तुम्हाला आरक्षण देतो, त्यावेळेस त्या बैठकीला एकही महाविकास आघाडीचा नेता किंवा त्या ठिकाणी होकारार्थी त्यांनी मान हलवली नाही. आज त्या ठिकाणी बघायला गेलं, आज मराठा समाजासाठी भारतीय जनता पार्टीचे नेते देवेंद्रजी फडणवीस साहेब असतील, भारतीय जनता पार्टीचे आमदार असतील, यांनी अण्णासाहेब आर्थिक विकास महामंडळाच्या माध्यमातून कमीत कमी 10 लाख मराठा तरुणांना उद्योजक बनवण्याचं काम आदरणीय फडणवीस साहेबांनी भारतीय जनता पार्टीने महायुती सरकारने केलं. त्यामध्ये आज आरक्षणाचा विषय 100% गंभीर आहे. माझ्या मराठा समाज बांधवांचे मुलं मुली शिक्षणाचे किंवा त्यांच्या जे आर्थिक अडचणीत जे समोर दिसतंय त्यांचा उद्रेक 100% योग्य आहे. परंतु कुठंतरी त्या नियमामध्ये कुठल्या तरी कायद्याच्या कचाट्यामध्ये हा प्रश्न अडकलेला आहे आणि तो प्रश्न सर्वसामान्य मराठा समाजाच्या लक्षात आलेला आहे की आपली मतं घेऊन 100% कोणतं राजकीय पोळी भाजते. पण आता तसं न करता की त्यांनी आज मला सांगा, महायुती सरकारनं फडणवीस साहेबांना UWSचं आरक्षण दिलं होतं. त्या आरक्षणामध्ये कितीतर IAS IPS PSI सारखे अधिकारी मराठा समाजाचे झाले. आज ते आरक्षण राहिलं नाही. या चुकी कुठेतर मराठा समाजाच्या लक्षात आले. आज मराठा समाज आदरणीय श्री मनोज जरांगे दादांच्या पाठीमागे भक्कम उभा आहे. परंतु मनोज जरांगे पाटील साहेबांच्या नेतृत्वाखाली भविष्यात जरी महायुतीचं सरकार आलं तरी 100% माझ्यासारख्या सर्वसामान्य कार्यकर्त्याला वाटते की मनोज दादांच्या पाठीमागे महायुती सरकार उभं राहून मराठा समाजाला आरक्षण देण्याचा प्रयत्न 100% करतील. परंतु ते जेव्हा सर्वोच्च न्यायालयाची जे 50%चा क्रायटेरिया आहे, जो काय कायद्याचं कलमाचा जो पूर्तता आहे, त्यासाठी ठराविक कालावधी लागतो, त्यानुसार त्या प्रोसेस होतील ही माझ्यासारख्या सर्वसामान्य कार्यकर्त्याला वाटते. 2009च्या विधानसभा निवडणुकीवेळी विजयसिंह मोहिते पाटील राज्याचे माजी उपमुख्यमंत्री हे पंढरपूर मंगळवेढा विधानसभा मतदारसंघाच्या मैदानात होते. शरद पवार यांनी त्यांना उमेदवारी देऊन पाठवलेलं. त्यावेळेला 35 गावच्या पाण्याचा खूप मोठा प्रश्न चर्चेत आला. अनेक गावांमध्ये विजयसिंह मोहिते पाटील यांचं रिकाम्या पाण्याच्या बाटल्यांचं तोरण बांधून स्वागत करण्यात आलं असंही म्हटलं जातं. तेल दोंडा पाणी दोंडा या योजना डोबळे सरांनी घासून पुसून अनेक वेळा सांगितल्या, पुढं कृतीत काय ते आल्या नाहीत अशीच भावना होती. तसंच 35 गावच्या पाणी प्रश्नाचंही पुढं होत गेलं. म्हैसाळचं पाणी काही गावांना मिळालं. आता उजनी उपसा सिंचन योजनेचं पाणी काही गावांना मिळतंय असंही म्हटलं जातंय. परंतु आता अनिल सावंत यांच्या प्रचारासाठी मोहिते पाटील मैदानात उतरले. मोहिते पाटील यांना मानणारा, त्याचबरोबर शरदचंद्र पवार पक्षाला मानणारा खूप मोठा वर्ग पंढरपूर आणि मंगळवेढा मतदारसंघामध्ये आहे असं म्हटलं जातं. अशा वेळी या शक्ती ज्या आहेत समोरच्या, त्याचं दादांसमोर मोठं आव्हान आहे असं चर्चा होती. मोहिते पाटलांचं देखील आव्हान आहे असं म्हटलं जातं. काय वाटतं? सन्माननीय विजयदादांचं एक राजकीय कार्यकाल इतका भक्कमपणे राहिला, या जिल्ह्यामध्ये त्यांचं वर्चस्व राहिलेलं आणि साहजिकच आहे आमच्या पंढरपूर मंगळवेढ्यामध्ये त्यांचं वर्चस्व किंवा त्यांचे समर्थक भरपूर आहेत. परंतु आज सन्माननीय विजयसिंह मोहिते पाटील साहेब असतील, रणजितदादा असतील, यांनी आमदार साहेबांना जवळून पाहिलेलं आहे, त्यांचं काम जवळून पाहिलेलं आहे. आज ते 100% मला जे वाटते ते तुम्हाला सांगतो. कारण जो व्यक्ती ते मोहिते पाटील परिवार हा आज आमच्यातली ग्रामीण भागातली जनता म्हणते की 2009ची चुकी करून आम्ही 24 गावचं 35 गावचं पाणी आणलं. आज सध्या म्हणते आता परत ती चुकी करायची नाही. जर 2009ला आदरणीय विजयदादा आमच्या पंढरपूर मंगळवेढ्याचे आमदार झाले असते तर 100% त्यांचं मंत्रिमंडळामध्ये स्थान भक्कम होतं. ते आपल्या मंगळवेढ्यातल्या 24 गाव 35 गावच्या योजनेचं पाणी आणून आज आमचा माळभाग खुल्ला असता. पण आता तीच सिच्युएशन झाली आहे. आता आमच्या ग्रामीण भागातल्या लोकांच्या लक्षात आलंय की आज विजयदादाची चूक आपण केली आहे, ती आता चूक आमदार समाधानदादा अवताडे यांच्या बाबत करायची. आणि राहिला प्रश्न विजयदादांच्या आव्हानांचा, त्यांचं आव्हान राजकीय जितकं तुम्ही म्हणताय तसं पाठबळ सुद्धा आमदार साहेबांच्या पाठीमाग असेल की 23 तारखेला तुम्हाला कळलंच. मोहिते पाटलांचा छुपं पाठबळ दादांना मिळालं असं तुम्हाला वाटतं?
आम्हाला नक्कीच वाटतंय, कारण त्या पद्धतीचं काम आमदार साहेब करतात. कारण विकासाचं नेतृत्व करणाऱ्या माणसाला, विकासाचं नेतृत्व ज्यांनी केले, आज विजयदादांनी या जिल्ह्याचं विकासाचं नेतृत्व केलं होतं, ते करतील त्यांना विकास. आमचा माळबाग परिसर हा धनगर समाज बहुल म्हणून ओळखला जातो. धनगर समाजाची खूप मोठी लोकसंख्या आहे. आता महायुतीचं सरकार आहे. 2014 ते 2019 युती सरकार होतं. देवेंद्र फडणवीस यांनी अनुसूचित जमातीच्या आरक्षणाचा शब्द तुमच्या समाजाला दिला होता पहिल्या कॅबिनेटमध्ये घेऊ म्हणून. आज या घटनेला 10 वर्ष होऊन गेले. अनेक वेळा समाज रस्त्यावर उतरतोय. नुकतेच 15 दिवस समाजाने पंढरपुरात आंदोलन केलं होतं. धनगर समाजाची भावना आहे की शेळ्या मेंढ्या घेऊन रानोरान भटकणाऱ्या ह्या समाजाला त्यांचा हक्काचं जे एका शब्दाच्या चुकीमुळे गेलेलं आरक्षण आहे, अक्षराचं, ते मिळालं पाहिजे. तुम्ही त्या समाजाचं प्रतिनिधित्व करताय, काय सांगा? आज आमदार साहेब धनगर समाज असो किंवा ज्या ज्या समाजाला आरक्षणाबाबतीत ज्या अडचणी, त्यासाठी विधानसभेत आमदार साहेबांनी धनगर समाजासाठी सुद्धा प्रश्न मांडले. आज जिथं प्रलंबित डचर, हे जे प्रलंबित त्या घटनेमध्ये डचर झालाय, त्यासाठी जे कायद्याच्या चौकटीत जे बसता येईल ते फडणवीस साहेबांनी केलं. आज जर डचर झालं तर ते आरक्षण आदिवासींचं आरक्षण हक्काचं जातं, म्हणून आदिवासींचे आमदार आज मंत्रालयाबाहेर उपोषण करतात किंवा ते विरोध करतात. परंतु फडणवीस साहेबांनी आरक्षणाचा शब्द 100% दिला होता, कारण द्यायलाच पाहिजे. कारण माझ्या भागातली धनगर समाज जनता जीवाला जीव देणार आहे. एखाद्याला खांद्यावर घेतलं तर ते जन्मभर कधीच खाली उतरत नाही, आणि त्यांनी ठरवलं एखाद्याला पायाशी घ्यायचं तर ते कधीच वरती घेत नाही. आज धनगर समाजासाठी 1000 कोटीचा निधी तरतूद ही फडणवीस साहेबांनी केली. त्यावेळेस त्या रचं जे कायद्याच्या कचाट्यात अडकलेलं, आज मध्ये सुद्धा पडळकर साहेबांच्या, माननीय आमदार पडळकर साहेबांच्या प्रयत्नातून जे आदिवासींसाठी जे दाखले दिले होते ते मागल्या 1-1.5 महिन्यापूर्वी ते सुद्धा रद्द करण्यात आले, आणि हे करण्याचा जो मार्ग आहे तो मोकळा करण्याचं काम आदरणीय फडणवीस साहेबांनी आणि आदरणीय समाधानदादा अवताडेंनी याही गोष्टीवरती भाष्य विधानसभेत केलं होतं. पडळकर साहेबांच्या माध्यमातून हे प्रकरण 100% धनगर समाजाला आरक्षण हे कायद्याच्या चौकटीत कसं बसून मिळेल याची 100% माहिती सरकार. जून 2022 मध्ये दामाजी कारखान्यामध्ये सत्तांतर झालं. त्यावेळेला एक समविचारी आघाडी अस्तित्वात आणली गेली. समविचारी आघाडीने समाधानदादांना पाठिंबा दिला विधानसभेसाठी असं म्हटलं जातं. तर दुसरीकडे भगीरथ बालके सांगतात की चुकीचा माणूस बाजूला करण्यासाठी समविचारी आघाडीची स्थापना करण्यात आली होती, आणि समविचारी आघाडीचे सर्व समर्थक माझ्या सोबत आहेत. काय सांगायला? चुकीचा माणूस बाजूला सारण्यासाठी आमदार साहेबांनी मला विचारायचंय की चुकीचं काम काय केलं. आज इतका निधी आणलेला त्या दृष्टिकोनाने राजकीय विधानसभेच्या मर्यादित जाणार. ज्या कारखान्याची कर्ज अमाप होती त्या कारखान्याचं कर्ज फेडण्याचं काम त्यावेळेस आमदार साहेबांनी केलं. माझ्या कर्मचाऱ्यांना सुद्धा त्यांनी वेळोवेळी पगार देण्याचं काम केलं. कारखाना कसा व्यवस्थित चालवण्याचा यासाठी त्याने प्रयत्न केले. आमदार साहेबांचं कुटुंब हे व्यावसायिक, ते भावनिकतेचा व्यवहार कधीही करत नाही. आज मी त्यांना 15 वर्ष झालं जवळून भावनिक त्या व्यवहारात कधीही ते आणत नाही. एखादी संस्था चालवायची असेल त्यासाठी ते चिकाटीपणानंच ती संस्था चालवतात. ह्या सगळ्या गोष्टी होत होत्या. आज तुम्हाला सांगतो 2000 ज्या काळात स्वर्गीय भारतनामांकडे कारखाना होता, प्रत्येक संचालकाच्या मी ऐकून होतो, मी त्यावेळेस त्या कारखान्याचा सभासद नव्हतो, आज सभासद. त्यावेळेस प्रत्येक कारखान्याच्या संचालकाला गाड्या मिळत होत्या. चुकीचा माणूस कसा आहे मी तुम्हाला दाखवून देतो. गाड्या मिळत होत्या, त्या संचालकांच्या गाड्यांना तेल मिळत होतं, त्या संचालकांच्या जे पैसे त्यांना खर्चायला मिळत होते. अशा बऱ्याचशा गोष्टी होत होत्या. पण ज्यावेळेस आमदार साहेब त्या कारखान्यात आले होते त्यावेळेस ह्या गोष्टी बंद झाल्या. परंतु त्यामध्ये हा एक भालके गटाचा पॅटर्न झाला. परंतु ज्यावेळेस समविचारामध्ये आमचे आदरणीय प्रशांत मालकांचे जे समर्थक मिळाले, त्यांना कुठं तर गट तटाची बाजू वाटली असेल त्यावेळेस त्यांनी तो निर्णय घेऊन
त्यांच्यासोबत युती करण्याचा निर्णय घेतला. परंतु कारखान्याच्या बाबतीत चुकीचं काम आमदार साहेबांनी कधीही केलं नाही आणि याचं योग्य ते पुरावे जरी सादर करा म्हणले तरी आम्ही तुमच्यासमोर सादर करू शकतो. असं म्हटलं जातंय की मंगळवेढा तालुक्यामध्ये विविध समाज घटक आहेत, त्याचबरोबर प्रश्नही तितकेच गंभीर आहेत. मंगळवेढा हे ज्वारीचं पठार म्हणून ओळखलं जायचं, आता ऊसाचं क्षेत्रही मोठ्या प्रमाणात वाढलंय. 3 कारखाने आज त्या तालुक्यामध्ये आहेत. अशा वेळी त्या तालुक्यामध्ये आणखी काही मोठे उद्योग व्यवसाय यावेत. MIDC जी आता आहे ही फक्त सोलर प्लांटच्या एकाच प्रोजेक्टसाठी वापरात आणली की काय असं म्हटलं जातंय. भव्य MIDC मंगळवेढा तालुक्यातही व्हावी अशी एक भावना आहे. मोठे मोठे उद्योग असावेत अशी एक भावना आहे. आमदार समाधानदादा सांगतायत की निश्चितपणे यासाठी माझा पाठपुरावा चालू आहे, मी निश्चितपणे हेही काम पूर्ण करणार. आपण काय सांगा? आज मला या दृष्टिकोनातून सांगायचं आहे, या जिल्ह्यामध्ये यावेळेस खासदार म्हणून देशाचे केंद्रीय गृहमंत्री राहिलेले आहेत, ऊर्जा मंत्री राहिलेत, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री राहिले. त्यांनी जेव्हा या माझ्या सोलापूर जिल्ह्याचा आपल्या जे बघितलं लोक कारभार बघितला, त्यामध्ये मंगळवेढ्यामध्ये MIDC त्यांनी निर्माण करण्याचा प्रयत्न केला. ते MIDCची जमीन आज स्वतःच्या जावयाला त्यांनी वापरण्यासाठी दिली किंवा ती विकत घेतली. याची खंत वाटते आमच्या मंगळवेढकरांना. आज स्वतः माझ्या गावामध्ये किंवा आमच्या भागामध्ये येऊन प्रणितीताई म्हणते की भाजप हा भारतीय जनता पार्टी भ्रष्टाचारी आहे, ही कुठलीही योजना पूर्ण करू शकत नाही. मला आज या माध्यमातून प्रणितीताईंना सांगायचं आहे, ज्या महाविकास आघाडीचा गृहमंत्री 100 कोटीच्या प्रकरणात जेलमध्ये जाऊ शकतो, त्या मनसुख हिरेनसारखा निष्पाप व्यापारी त्याला वाजे त्या अंबानीच्या घराबाहेर स्फोटकं ठेवून त्याची गाडी वापरून त्याचा खून समुद्र किनारी करू शकतो. इतकं निर्दय्य आणि हिंदुत्वाचे जे प्रचार प्रसार करणारे साधू त्यांची भर दिवसा हत्या होऊ शकते, इतकं वातावरण दहशतीचं तुमचं होतं. इतका भ्रष्टाचार गृहमंत्री असणारा व्यक्ती तुमचा आज ह्याच्यामध्ये जेलमध्ये जाऊ शकत होता. आज माझ्या माळ भागाला आपण केंद्रीय गृहमंत्री असताना किंवा ऊर्जा मंत्री मुख्यमंत्री असताना 35 वर्षापासून आपण काँग्रेस राष्ट्रवादीनं आमच्यावर राज्य केलं. तुम्ही एक सही केली असते किंवा एक कॅबिनेटमध्ये ठोस भूमिका मांडली असती तर माझ्या मावल्यांच्या डोक्यावरचा हंडा, जनावरांच्या पाण्याचा पिण्याचा प्रश्न, शेतीचा पाण्याचा पिण्याचा प्रश्न कधीच संपला असता. पण सुशीलकुमार शिंदे साहेबांनी असेल त्यांनी फक्त राजकारण मताच्या बेरजेचं करायचं आणि परत पाय लावून तिकडंच आपलं दिल्लीमध्ये, सोलापूरमध्ये, मुंबईमध्ये, आयशारामध्ये जगायचं. आज भ्रष्टाचार सांगायचं म्हटलं तर बरेचसे भ्रष्टाचार आज काँग्रेसच्या काळात झाले. तेलगी घोटाळा असू द्या, बरेचसे घोटाळे झाले, ते काय आता सांगण्यासाठी. त्या तालुक्यामध्ये उद्योग व्यवसाय मोठे मोठे यावेत. हे व्यवसाय 100% आणण्याचं काम आदरणीय समाधानदादा करणार आहेत. त्यांच्याकडे विजन आहे की या आपल्या भागातल्या तरुण मुलामुलींना एक मोठं कॉलेज असावं ही त्यांची अपेक्षा. आज त्यांनी मला सांगा, आज त्यांनी त्यांचा ज्यावेळेस रामाजी कारखान्यात निवडणूक पराभूत झाली, त्यांनी त्यांच्या सर्वसामान्य जनतेसाठी कारखाना विकत घेऊन तिथं आज 400-500 कामगार कर्मचारी म्हणून कामाला घेतले. आज बालाजी कारखाना असो, सूतगिरणीच्या माध्यमातून असो, आज कन्स्ट्रक्शनच्या माध्यमातून असो, तालुक्यातील कमीत कमी 5-10 हजार वर्कर आज आमदार साहेबांच्या सर्व जाती धर्माचे, आज बालाजी कारखान्यावरती सर्व जाती धर्माचे लोक काम करतायत, अवताडे कन्स्ट्रक्शन मध्ये सर्व जाती धर्माचे लोक काम करतायत, सूतगिरणीमध्ये सर्व जाती धर्माचे लोक काम करतायत. इतकं विकासाचं त्यांनी आधी राजकारण करण्याच्या आधी माझ्या मंगळवेढ्यातल्या जनतेला हाताला काम देण्याचं कसं प्रयत्न करता येईल यासाठी सूतगिरण बांधली, नंतर कारखाना घेतला आणि कन्स्ट्रक्शन हे त्यांचं पहिल्यापासून चालू आहे. या माध्यमातून त्यांनी कामं केली. त्यांनी भविष्यात येणाऱ्या काळामध्ये मंगळवेढ्यातल्या MIDC सुद्धा हे परिपूर्ण त्याचा करेक्ट कार्यक्रम करून त्याच्या नक्की काय आहे त्याच्या खाली तळाशी जाऊन ते MIDC सुद्धा त्याची लाईटची व्यवस्था, पाण्याची व्यवस्था करून ती सुद्धा सुजलाम सुफलाम करण्याचं काम आमदार साहेब करणार. थोडं राजकीय विषयावर वळताना डोबळे सर ज्यांनी 10, 12, 15 वर्ष मंगळवेढ्याचा आमदार म्हणून प्रतिनिधित्व केलं, डोबळे सर मागील महिन्यापर्यंत दादांसोबत होते. ते आता जागोजागी भाषणातून दादांवर कठोर टीका करतायत, खूपच टोकाची विधानं करतायत. काय सांगा?
ढोबळे सरांच्या आयुष्यात आता राजकीय पद ही संपलेली आहे. माणसाला एकदा पैशाची पद पैसे नसले, पैशाची पद पैसे आल्यानंतर निर्माण करता येते, पण राजकारणात गेलेली पद कधीही निर्माण करता येत नाही. आणि आज ढोबळे सरची अवस्था, एक चॉकलेट, लहान मुलांना चॉकलेट एखादा पक्ष दाखवतोय की चॉकलेट दिलं की त्या माणसाच्या मागं पडायची, अशी इतकी खालच्या दर्जाची अवस्था झाली. आज आमदार साहेबांना मागल्या महिन्यापूर्वी म्हणले की मी JCP लावून आमदार साहेबांनी निधी आणला, मी फावड्यानं खणत होतो, आणि असे 10 ढोबळे घातले. त्यानंतर एक समाधानदादा अवताडे. याच्यावर मला बोलण्यासारखं, ढोबळे सरावरती बोलण्यासारखं मला वाटत नाही की त्यांचं इतकं काम या जनतेसाठी असेल, म्हणून मी त्यांच्यावर बोलणं टाळतो. पंढरपूर शहरामध्ये पदयात्रा निघतायत. परिचारक समर्थक गल्लोगल्ली दादांच्या प्रचारासाठी जनतेशी संवाद साधताना दिसून येत आहेत. मंगळवेढा तालुक्यामध्येही तुम्हाला विश्वास आहे की परिचारक समर्थकांची तेवढीच खंबीर साथ दादांना मिळेल? 100% परिचारक मालकांचा निर्णय अंतिम मानणारे कार्यकर्ते, नेते हे गावोगावी आहेत. ते कधी असा दुजाभाव करणार आहे? ज्यावेळेस आमच्या अवताडे गटाकडून किंवा आमदार साहेबांकडून चुका झाल्या असतील, त्या चुकांचं निरसन करण्याचं काम आमदार साहेबांनी, आमदार साहेबांच्या परिवारातले सदस्य असतील, आमच्यासाठी कार्यकर्ते असतील, हे 100% आम्ही चुकांचं निरसन केलेलं आहे. याही पुढं आम्ही 100% खांद्याला खांदा लावून काम करण्याची ग्वाही त्यांना दिलेली आहे. आणि आमच्याही पेक्षा 2 पावलं पुढं आज परिचारक समर्थक मंगळवेढा तालुक्यामध्ये काम करताय. काय झाले, या राजकीय तिढ्यामध्ये फक्त समोरच्याला एक भावनिकता आणि एक फेक नरेटिव्ह पसरवायचा. मंगळवेढा तालुक्यात लोकांना सांगायचं की मंगळवेढा मला लीड मिळतोय, आणि पंढरपूर तालुक्यातल्या म्हणजे पंढरपूर मला लीड मिळतोय, आणि मंगळवेढा तालुक्यातला सांगायचं पंढरपूर मला लीड मिळतोय. या नुसत्या गोष्टी वाह्यात आहेत. या कुठल्याही गोष्टी त्या अर्थ नाही. त्यामुळं 100% दोन्ही गटाचे कार्यकर्ते आपसात अतिशय छान पद्धतीने काम करून ही आमदार समाधानदादांना विजय करण्यासाठी चांगली भूमिका पार पाडते. शेवटचा प्रश्न, मागील पोटनिवडणुकीमध्ये पंढरपूर आणि 22 गावातून पुढे जाताना मतमोजणी वेळी काटेची चुरस पाहावयास मिळाली. अगदी थोडाफार फरकाने लीड इकडे तिकडे होताना पाहायला मिळालं. आणि शेवटच्या क्षणाला, शेवटच्या फेरीवेळी ज्या गावातून अपेक्षित लीड नव्हतं, मिळणार नाही अशा गावातून देखील समाधानदारांना लीड मिळाल्याचं दिसून आलं, आणि त्यातून विजयावर शिक्कामोर्तब झालं. आता पंढरपूरकरांना उत्सुकता आहे की यंदा मंगळवेढा किती लीड देईल. काय तुमचा अंदाज काय? केलेल्या विकास कामाच्या जोरावर आज मंगळवेढा तालुका कमीत कमी आमदार साहेबांना 30 ते 35 हजाराचं मताधिक्य देणार हे तुम्हाला आज 100% आम्ही कुठल्याही गावात जाताना आम्ही कुठल्या भावनिकतेला, आम्ही कुठल्या मायमावल्यांना फसवून मत मागण्यासाठी जात नाही. आम्ही हे काम केले आणि आम्हाला तुमचं मत आशीर्वाद रूपी पाहिजे म्हणून हक्कानं बांधण्यासाठी गेलो. त्यामुळे आम्हाला 30 ते 35 हजार मताचा लीड हे माझ्या माहितीप्रमाणे मंगळवेढ्यातून मिळणार आहे, हे मी तुम्हाला 100% सांगतो. म्हणजे कुणावरही भाषणातून फारशी टीका न करणारे आमदार समाधानदादा पुन्हा आमदार होतील असा तुम्हाला विश्वास? 1001% आमदार हे सर्वसामान्य जनतेच्या आशीर्वादानं, आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांच्या आशीर्वादानं, प्रशांत मालकांच्या सहकार्यानं 2024च्या विधानसभेत माननीय श्री समाधानदादा अवताडे हे आमदार म्हणून शपथ घेतली. या ठिकाणी तुम्हाला धन्यवाद.